भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत पक्ष पळवले, पक्ष फोडले, बाकीचे आमदार पळवले, खासदार पळवले, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण निवडणूक पळवली असा प्रकार हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. गुजरातमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि काल हा प्रकार झालाय. आता एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये सुरत येथील लोकसभेची निवडणूक ही बिनविरोध डिक्लेअर झाली आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार हा कलेक्टरनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडून आला असं डिक्लेअर केलं. आता कोणी बरेच जणांना प्रश्न असा पडला असेल का इथून मागं बिनविरोध कोणी खासदार निवडून येत नाही का? तर आतापर्यंत 35 खासदार बिनविरोध निवडून आलेत. पण ते ज्या पद्धतीने निवडून आले ती पद्धत वेगळी होती. म्हणजे का त्यांच्या वेळेमध्ये आतापर्यंत ज्या ज्या लोकांच्या बिनविरोध निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महान महान हस्ती आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो ज्यांची नोंद इतिहासामध्ये घेतली गेलेली आहे अशी लोक बिनविरोध निवडून आलेत. म्हणजे का शेवटच्या दिवशी बऱ्याच जणांनी स्वतःहून त्यांचे जे काही असतात उमेदवारी अर्ज ते त्यांनी मागं घेतले आणि ते मागं घेतल्यानंतर मग ह्या लोकांना बिनविरोध म्हणून डिक्लेअर केलं गेलं. आणि पण भारतीय जनता पार्टीने आपल्या सगळ्यांना माहिती लोकशाहीची हत्या चालू आहे. निवडणूक आयोग तर काय त्यांचा आता आपण म्हणूया त्यांचा गुलाम झालेला आहे. का ईडी सीबीआय आता लोकांना पहिलं बीडी काढीशिवाय काही माहीत नव्हतं नावं, पण आता लोकांना ईडी सीबीआय नावं ही सगळी माहिती झाली. ती भारतीय जनता पार्टीची देण आहे. बरेच लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीने काय काम केलं. भारतीय जनता पार्टीने एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं का सामान्य जनतेला आतापर्यंत बीडी काढीशिवाय काही माहीत नव्हतं, पण आता लोकांना ईडी सुद्धा माहिती झाली. हे भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं काम आहे. आता आपण म्हणाल का नेमकी काय झालं सुरतला? अहो सुरत ही त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली. पण ती का लुटली तर मित्रांनो त्या ठिकाणी राज्य होतं, त्या ठिकाणी राज्य इंग्रजांचं होतं, त्या ठिकाणी राज्य काही ठिकाणी औरंगजेबाचं होतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण आता ही भारतीय जनता पार्टीने सुरत लुटली, पण ती चांगल्या कारणासाठी नाही लुटली. आता त्याचं झालं असं बघा मित्रांनो का एकंदरीत ह्या सुरतमध्ये जवळजवळ 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आता 15 पैकी मित्रांनो पहिल्या 4-5 जणांनी तर पहिल्यांदाच अगोदरच त्यांनी घेतले होते. सगळ्यांनी पाठीमागे घेतले, त्यांच्यावाले उमेदवारी अर्ज मागं घेतले. आता त्याच्यामध्ये 10 जण हे मित्रांनो 10 जण शिल्लक राहिले होते. आता या 10 जणांमधले मित्रांनो 7-8 जण हे जवळजवळ गेल्या 2 दिवसापासून गायब होते. गायब का होते? का भारतीय जनता पार्टीने केले होते? तर याचा काही ताळमेळ नाही. आणि त्यातले मित्रांनो 2 जण होते हे काँग्रेसचे होते. आता आपल्या सगळ्यांना माहिती बघा मित्रांनो आपण जर विचार केला तर बघा आता आपण साधं बारामतीचं उदाहरण घेऊ. बारामतीला सुनेत्रा पवारांनी पण फॉर्म भरला होता आणि डमी उमेदवार म्हणून तिथे फॉर्म भरला दुसरा कोणी त्यांच्या नवऱ्याने म्हणजे अजित पवारांनी फॉर्म भरला. तसंच मित्रांनो सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये झालं. आता जवळ सगळेच काय करतात उमेदवार मित्रांनो जर समजा एखादा पक्षाचा जर समजा भरला अर्ज तो काही कारणास्तव जर रद्द झाला काही कारण त्याच्यामध्ये क्युरी निघाली तर आपलं पक्षाचं तिथला माणूस नको जायला तिकीट नको वाया जायला म्हणून त्या ठिकाणी डमी प्रत्येक जण अर्ज करतो. आणि तसेच तिथं काँग्रेसचे 2 अर्ज होते. एक अर्ज होता ओरिजिनल आणि दुसरा अर्ज होता डमी. आता याच्यामध्ये असं झालं मित्रांनो बघा तर आता म्हणजे हे बाकी सगळ्या छाननी वगैरे सगळ्या झाल्या आणि छाननी झाल्यानंतर पार म्हणजे आपण म्हणजे शेवटच्या दिवशी आता त्या निवडणूक अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं का ह्या डमी जे आहे डमी काँग्रेसचा उमेदवार आहे आणि काँग्रेसचा ओरिजिनल उमेदवार आहे त्यांच्यावरती 3 जणांच्या सह्या असतात. म्हणजे कसं असतं ज्या माणसाला निवडणुकीचा भरायचा असतो उमेदवारी अर्ज त्याच्या ठिकाणी 3 जणांच्या सह्या घ्याव्या लागतात अनुमोदक म्हणून. आता मग तिथं त्या मित्रांनो निवडणूक आयोगाच्या निवडणूक अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं की हे ज्या लोकांनी सह्या केल्या तर ते असं म्हणतात की ह्या सह्या आमच्या नाहीच आणि ज्या लोकांनी सह्या केल्या ते लोक गायब आहेत. आणि मग ते लोक गायब आहेत फक्त त्यांनी सांगितलं का बाबा ह्या सह्या आमच्या नाहीत आणि ते लोक समोर यायला तयार नाहीत. म्हणून काँग्रेसचा पण अर्ज आणि काँग्रेसच्या डमी उमेदवाराचा अर्ज हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला. आणि रद्द केल्यानंतर आणखी एक जण राहिला होता बसपाचा. तर बसपाचा माणूस हा गेल्या 24 तासापासून त्याला असं म्हणतात किडनॅप केलं होतं आणि तो सुद्धा शेवटच्या क्षणी अवतरला आणि त्यांनी सुद्धा त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि मग राहिला फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि त्याला मग निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडून आला म्हणून डिक्लेअर केलं.
तर ह्या अशा प्रकारे मित्रांनो ही निवडणूक आहे सुरतची, ही सुरतची निवडणूक भारतीय जनता पार्टीने आपण म्हणूया मित्रांनो निवडणूक हायजॅक केली. आतापर्यंत आपण आपण असं म्हणतो का पक्ष पळवले, पक्ष फोडले. आता ही सुरतची निवडणूक भारतीय जनता पार्टीने पळवली. आता हा 400 पारचा आकडा आहे आपल्याला मित्रांनो माहिती आहे. 400 पारचा आकडा जर त्यांना न्यायचा असेल तर त्यांना अशी निवडणूक हायजॅक करावी लागेल. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मोदीच्या सभा झाल्यात. लोक काय मोदीकडे काय लक्ष देत नाही. राम मंदिराचा मुद्दा काय इतका काय गाजत नाही. 370चा मुद्दा काय इतका गाजत नाही. म्हणून काल मोदीनं नवीन एक चक्र फिरवले. मोदीला आता माणूस पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाचा माणूस आता देशामध्ये करायला लागला हिंदू मुसलमान. काल त्याने असं सांगितलं का काँग्रेस जर आली तर जेवढ्या स्त्रिया हिंदूंच्या आहेत त्यांच्या गळ्यातल्या दागिन्यांवरती काँग्रेस हा काय करेल, दावा ठोकील, अख्ख्यांचे दागिने गोळा करेल आणि मुसलमान लोकांना देऊन टाकेल. म्हणजे आता मित्रांनो मोदीनं आता खऱ्या अर्थाने जाती धर्माचं राजकारण चालू केलं आहे. म्हणजे मित्रांनो येत्या काळामध्ये जर मोदीला वाटलं का मी पंतप्रधान होऊ शकत नाही तर मोदी काय काय करू शकतो त्याची झलक आता आपल्याला दिसून यायला लागली. फक्त मोदीला तुमचं आमचं काही देणे घेणे नाही, शेतकऱ्यांचं देणे घेणे नाही, बेरोजगारांचं देणे घेणे नाहीये. मोदीला फक्त निवडणूक जिंकायची. पण आता एक विचार करा, जो मोदी आता मंगळसूत्राची गॅरंटी देतोय, अरे त्याच मोदीने त्याच्या बायकोच्या मंगळसूत्राची लाज राखली का? आता मोदी सांगतोय का मंगळसूत्र हे स्त्रियांचं लेणं आहे. अरे तुम्ही तुमच्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि त्यांना काय केलं? आता गेले 35 वर्ष तुम्हाला तुमची बायको आठवली नाही. फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला बायको आठवली आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना वारं सोडून दिले. असे मोदी आता मंगळसूत्राची महती सांगणार. तर मित्रांनो का याच्यापेक्षा जास्त मोठा काही विनोद नाही. आणि मोदी की गॅरंटी विसरून जा. जो माणूस त्याच्या बायको बरोबर लग्न केल्यानंतर 7 फेरे घेतले, 7 जन्म एकत्र जगण्याच्या आपण म्हणूया त्यांनी काय आपल्याकडे असं मित्रांनो का लग्न झाल्यानंतर आपल्याकडे 7 जन्म आपल्याला तीच बायको भेटते, तीच नवरा भेटतो असं आपण मित्रांनो मागतो देवाकडं. आणि ती गॅरंटी मोदी पूर्ण करू शकत नाही. म्हणजे स्वतःच्या बायकोला दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही. तर आम्ही मित्रांनो किस झाडकी पत्ती आहे. आणि तेव्हा मित्रांनो आता आपण बघितलंय जर मोदी सत्तेत आले तर देशातून संविधान गायब होईल, लोकशाही गायब होईल. त्याची झलक आत्ताच मोदीनं आपल्याला दाखवून दिली आहे. आणि तेव्हा मित्रांनो जर समजा पुढे भविष्यामध्ये वाईट दिवस यायचे नसतील तर भाजपापासून सावध राहा.